आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची होणार बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट होणार। राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या भेटीगाठी। शिंदेंनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची घेतली भेट। बैठकीत वाचाळ मंत्र्यांवर चर्चा, वाचाळांना चाप लावणार। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता। बिहार मतदार याद्या तसंच ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून गदारोळ होण्याची शक्यता। बिहारमधील गायब मतदारांचा 9 ऑगस्टपर्यंत तपशील द्या। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। मतदार याद्यातून गायब नावामुळे बिहारमध्ये राजकारण पेटलं। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून वोट जिहादचा प्रयत्न। निवडणुकीत नंतर लोकांनी नाकारलं। फडणवीसांचा हल्लाबोल। एक हे तो सेफ हेवर समाज जागा झाल्याचंही वक्तव्य। माधुरी हत्तीन नांदिनीमध्ये परतणार। वनताराचे सीओ विहान कर्णी यांची ग्वाही। माधुरीची मालकी नांदिनी मठाकडे तर देखभाल वनतारा करणार। कोल्हापूरच्या नांदिनीमध्येच वनतारा हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार। मठाधिपती आणि वनतारा सीईओंच्या बैठकीत निर्णय। माधुरी हत्तींबाबत मुख्यमंत्र्यांची एक्सपोस्ट। सरकारच्या याचिकेत सहभागी होण्याचा वनताराचा निर्णय। सरकार हत्तींसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। फडणवीसांची माहिती। कोल्हापूरच्या नांदणी येथील हत्तींच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं अमित शहांची घेतली भेट। केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचं शहांचं आश्वासन। माधुरी हत्तींनी संदर्भात न्यायालयात लढा असणाऱ्या तिन्ही पार्टीच्या वकिलांची आज मुंबईत बैठक। वनताराचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि राज्य सरकारचे वकील यांच्यात आज बैठक। धनंजय महाडिक यांनी व्हिडिओ केला पोस्ट। नांदणी येथील आमच्या सर्वांची लाडकी हत्तीन माधुरी आता पुन्हा आपल्या घरी परतत असल्याची दिली माहिती। उद्धव ठाकरेंनी काल घेतली शरद पवारांची भेट। ठाकरेंनी खासदारांसह सहकुटुंब घेतली पवारांची भेट। पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी। ठाकरेंनी खासदारांच्या घेतला बैठकीमध्ये आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला दिली भेट। भाजपच्या माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी लाडक्या बहिणींच्या वतीनं फडणवीसांना बांधली राखी। बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र। बेस्ट उपक्रम। कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। बेस्ट पतपेढीची 18 ऑगस्टला निवडणूक। महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता। जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता। बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आज मुंबई गोवा हायवेचा पाहणी दौरा करणार। पळसपा फाटा ते महाड दरम्यान करणार पाहणी। गेल्या 18 वर्षांनंतरही मुंबई गोवा हायवे अजूनही खड्ड्यातच। सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती। बेस्ट कामगारांच्या मागण्यांचं मंत्री आशिष शेलारांना निवेदन। आशिष शेलारांनी प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी। पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचा पुन्हा राडा। गुंड म्हटल्यामुळे मनसैनिक आक्रमक तर राड्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांचा आज संप। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन। यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। पुण्याच्या यवत इथं 2 गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली जमावबंदी आता काही प्रमाणात शिथिल। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत बाजारपेठा खुल्या ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 11वी प्रवेशाच्या ओपन टू ऑल फेरीसाठी राज्यभरातून 3,81,420 विद्यार्थ्यांची नोंदणी। 3,48,784 विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशाची संधी। भारतीय टपाल खात्याचा 1 सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय। टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा हा एक भाग। कामाचा वेग वाढवण्याचा उद्देश असल्याचं टपाल विभागाचं स्पष्टीकरण।
मागील 4 महिन्यामध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांकडून 14 लाखांपेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई, तर 86 कोटींहून अधिकची वसुली. निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये 6.44% अधिकचं उत्पन्न. मुंबईत अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी MMRDAचं कठोर पाऊल. अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती. डीजे लेझर लाईट बंदीच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचं सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र. कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास नेत्यांसह प्रशासनाला जबाबदार धरणारी सुमोटो दाखल करण्याची मागणी. उल्हासनगरमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचं उपोषण. शिक्षकांच्या उपोषणात विद्यार्थी आणि पालक सहभागी. 20 वर्ष शिकवणाऱ्या शिक्षकांना काढून टाकल्यानं संताप. घणसोली वॉर्ड ऑफिसवर मनसेचा मोर्चा. घणसोली प्रभागातील अनेक समस्या, नागरी समस्यांबाबत मनसेचा थाळीनाद मोर्चा. विट्यातील वकिलाला दमदाटी केल्याच्या निषेधार्थ सांगलीत वकिलांचं आंदोलन. पोलीस अधीक्षकांनी भेट घेत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची केली मागणी. विट्यात वकिलाला पोलिसांनी केली होती दमदाटी. उल्हासनगर शहरात रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसैनिक आक्रमक. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्त्यातील खड्ड्यांवर काढल्या रांगोळ्या. चीनी बेदाण्यावर बंदीसाठी द्राक्ष बागायतदारांचा सांगलीत भव्य मोर्चा. बेदाणा विकणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची बागायतदारांची मागणी. मोर्चात द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी सहभागी. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी थंडावली. स्वाभिमानी शेतकरी संघटना छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेणार. यवतमाळच्या भामराजा येथील शेतकऱ्यांनी इंडियन बँकेला ठोकलं कुलूप. बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यानं कुलूप ठोकलं. अमरावतीच्या रहाट गावात स्मशानभूमी वाचवण्यासाठी नागरिकांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. स्मशानभूमी गोविंद प्रभू मंदिराजवळ करण्याची नागरिकांची मागणी. नागरिकांकडून भाजप नेत्यांच्या फोटोंना दुग्धाभिषेक. लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांवर 15 दिवसात कारवाई होणार. 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचं काम सुरू असल्याची माहिती. नागपूरच्या वाटधामना गावात देशातील पहिली AI आधारित अंगणवाडी सुरू. अंगणवाडीत सध्या 25 विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटी सेटच्या मदतीनं शिक्षण दिलं जातंय. जिल्ह्यात अशा प्रकारे 40 AI अंगणवाडी सुरू होणार. 10 ऑगस्टपासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस धावणार. ट्रेनला बडनेरा इथं थांबा. वंदे भारतमुळे औद्योगिक क्षेत्रात मदत होणार असल्याची खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या हिंजवडीतील IT कंपनीत NSG कमांडोंचं मॉक ड्रिल. कंपनीच्या बाहेर स्थानिक महिला पोलिसांचा बंदोबस्त. अतिरेकी हल्ला झाला तर काय काय खबरदारी घ्यायची याबाबत पाडलं प्रात्यक्षिक पार. अनेक वर्षांपासून अनेक अधिकारी कर्मचारी एकाच खात्यात. माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांचा धक्कादायक खुलासा. KDMC आयुक्त अभिनव गोयल याकडे देणार लक्ष. हिंगोलीच्या बेरुळामध्ये झेंडा रोवल्याच्या कारणावरून 2 गटात राडा. घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा तैनात. दोन्ही गटाची पोलिसांकडून समजूत. कोकणात मातीच्या गणेश मूर्तींची मोठी मागणी. मूर्ती घडवण्याचं काम वेगात सुरू. कोकणात गणेश चतुर्थीचा असतो मोठा उत्साह. बारामती शहरात झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. शहरात जड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत वाहतूक करण्यास बंदी. साताऱ्यातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक हैराण. कास बामनोली रस्ता खड्ड्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. सततच्या पावसानं सातारा शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण. समर्थ मंदिर परिसरातील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहन चालकांची कसरत. अपघातांचं प्रमाणही वाढलं. देवगड निपाणी राज्य मार्गावर पडलं भगदाड. रस्त्यावर 3 ते 4 फुटांचं मोठं भगदाड. काँक्रिटीकरणाचं काम सुरू असूनही पडलेल्या भगदाडाकडे ठेकेदाराचं दुर्लक्ष. नांदेडच्या बेटक बिलोली ते मुस्तापूर रस्त्याचं निकृष्ट काम. रस्त्याचं काम हाताने उकरतानाचा ग्रामस्थांचा व्हिडिओ व्हायरल. महिनाभरापूर्वीच करण्यात आलं होतं रस्त्याचं काम.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आघाडीवर. सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी गिलला मानांकन. बुमराहशिवाय भारताचा विजय हा निव्वळ योगायोग. भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकर कडून भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहचं कौतुक. आशिया चषकासाठी भारतीय युवा खेळाडूंमध्ये चुरस. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन प्रामुख्याने आघाडीवर. 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आशिया चषक. बीसीसीआयला आरटीआयच्या कक्षेत आणलं जाणार नाही. क्रीडा विधेयकाचा कोणताही परिणाम नाही. सरकारी निधी घेणाऱ्या महासंघांना नियम लागू. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या पगारात 50% वाढ. पीसीबी कडून नवीन करार जाहीर. आजपासून संघाचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर सुरू होणार. अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी मानले उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार. आग्र्याच्या ताजमहालमध्ये शूटिंगसाठी गेले होते जॅकी श्रॉफ. अतिथी देवो भव म्हणत पोलिसांनी शेअर केला श्रॉफ यांचा व्हिडिओ. खालिद का शिवाजी वादाच्या भोवऱ्यात. चित्रपटातील काही संवादांना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याची दिग्दर्शकांची माहिती. द बंगाल फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा संताप अनावर. सिनेमाविरोधात कोर्टात याचिका. याचिकाकर्त्यांना विवेक अग्निहोत्रींचे सवाल. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या किंगडमवरून वाद. सांस्कृतिक अपमानाचा तमिळ संघटनांचा आरोप. चित्रपटावर बंदीचीही मागणी. संजू राठोडच्या 1 नंबर तुझी कंबर गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ. भरतनाट्यम ग्रुपमधील महिलांचा गाण्यावर डान्स. नृत्य दिग्दर्शिका अनुराधा अय्यंगार यांनी शेअर केला व्हिडिओ.